गौरी सूर्यवंशी, एस मराठी मध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं निधन झालंय। स्वतंत्र भारताच्या इतिहासात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या व्यक्तींमध्ये त्यांचा समावेश होता। 26 सप्टेंबर 1932 रोजी पश्चिम पंजाबमधील आताचे पाकिस्तान मनमोहन सिंग यांचा जन्म झाला। नोकरशाह अर्थतज्ञ तसंच राजकारणी म्हणून त्यांचं योगदान सर्वांच्या लक्षात राहणार आहे। 2004 ते 2014 या कालावधीमध्ये ते देशाचे पंतप्रधान होते। मनमोहन सिंग हे देशाचे पहिले शीख पंतप्रधान होते। सध्या पाकिस्तानमधील पंजाब प्रांतामध्ये त्यांचा जन्म झाला। 1947 साली देशाची फाळणी झाली। त्यावेळी लाखो हिंदू आणि शीख नागरिकांना पाकिस्तानमधून निर्वासित व्हावं लागलं। त्यामध्ये मनमोहन सिंग यांच्या कुटुंबियांचाही समावेश होता। देशाच्या फाळणीनंतर ते भारतामध्ये आले। मनमोहन सिंग लहान असतानाच त्यांच्या आईचं निधन झालं। त्यानंतर आजी आजोबांनी त्यांचा सांभाळ केला। आजी आजोबांच्या घरीच त्यांचं शिक्षण झालं। मनमोहन सिंग यांच्या सुरुवातीचं शिक्षण उर्दूमध्ये झालं। पंतप्रधान असताना अनेकदा ते त्यांच्या भाषणाची स्क्रिप्ट उर्दू तसंच गुरुमुखीमध्ये लिहित असत। मनमोहन सिंग यांनी अमृतसरमधील हिंदू कॉलेजमधून शिक्षण घेतलं। होशियारपूरच्या पंजाब विद्यापीठातून 1952 साली त्यांनी अर्थशास्त्रातून पदवीचं शिक्षण पूर्ण केलं। 1954 साली त्यांचं पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झालं। 1957 साली त्यांनी केम्ब्रिज विद्यापीठातून अर्थशास्त्राचं शिक्षण पूर्ण केलं। मनमोहन सिंग यांनी 1962 साली ऑक्सफर्ड विद्यापीठातून PhDचं शिक्षण पूर्ण केलं। डॉक्टर सिंह यांनी पंजाब विद्यापीठ आणि दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये अध्यापनाचं कार्य केलं। 1971 साली केंद्रीय वाणिज्य मंत्रालयात आर्थिक सल्लागार म्हणून त्यांची नियुक्ती झाली। 1972 मध्ये लवकरच अर्थ मंत्रालयातील मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून त्यांना बढती देण्यात आली। युनायटेड नेशनमध्ये काही काळ काम केल्यानंतर ते पुन्हा भारतामध्ये परतले। त्यानंतरच्या काळात त्यांनी अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पडल्या। केंद्रीय अर्थ मंत्रालयातील सचिव, योजना आयोगाचे उपाध्यक्ष, भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, पंतप्रधानांचे सल्लागार तसंच UGCचे अध्यक्ष या पदांवरही त्यांनी काम केलं। मनमोहन सिंग केंद्रीय अर्थमंत्री झाल्यानंतर त्यांच्या कामाची खऱ्या अर्थानं जगाला ओळख झाली। नरसिंह राव असताना त्यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी अर्थमंत्री म्हणून काम पाहिलं। त्यापैकी पहिल्या अर्थसंकल्पात त्यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेची कवाड जगासाठी खुली केली। आज परदेशी गुंतवणूक हा आजचा परावलीचा शब्द बनलाय। त्याचे प्रणेते डॉक्टर मनमोहन सिंग होते। 90च्या दशकाच्या सुरुवातीला उद्योग आणि व्यापारांचं धोरण बदलून देशभराच्या अर्थव्यवस्थेला कृषीप्रधान अर्थव्यवस्थेकडे उद्योगप्रधान किंवा सेवाप्रधान अर्थव्यवस्था बनवण्यात मनमोहन सिंहांचा खऱ्या अर्थानं सिंहाचा वाटा होता। देशावरील आर्थिक संकट टाळण्यासाठी त्यांनी केलेले उपाय प्रभावी ठरले। जगभरातील अर्थतज्ञांची च्या कार्याची प्रशंसा केली। 1996 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला। त्यानंतर 1998 ते 2004 या कालावधीत ते राज्यसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून काम केलं। 2004 साली काँग्रेस नेतृत्वाखालील UPA सरकार सत्तेवर आलं। तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी शेवटच्या क्षणी पंतप्रधान होण्यास नकार दिला। त्यानंतर मनमोहन सिंग पंतप्रधान झाले। राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन, आधार कार्डची अंमलबजावणी, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, माहितीचा अधिकार यासारखे महत्त्वाचे निर्णय त्यांनी घेतले। 2008 साली अमेरिकेसोबत करण्यात आलेल्या अणुकराराला मूर्त रूप देण्यात आलं। त्याचा महत्त्वाचा वाटा होता। हा करार होऊ नये म्हणून डाव्या पक्षांनी पूर्ण प्रयत्न केले। त्यावेळी UPA सरकार डाव्या पक्षांच्या पाठिंब्यावर अवलंबून होतं, पण मनमोहन सिंग यांनी त्यांचा विरोध धुडकावून लावून अणुकरार पुढे नेला। त्याचा फायदा देशाच्या अर्थव्यवस्थेला झाला। 2009 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्याचा काँग्रेसला फायदा झाला। काँग्रेस आणि UPAचं सरकार पुन्हा एकदा सत्तेवर आलं। पंडित नेहरू यांच्यानंतर पंतप्रधान पदाचा 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करून पुन्हा सत्तेवर आलेले ते पहिले पंतप्रधान ठरले। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।